भाई काय येड्यावानी वाज होतात ते. अरे भाई जो नाईट ड्युटी यार काय समजतं यांना म्हणजे काय. वो क्या बज रहा था बट क्यों शादी गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपली फर्स्ट नाईट आहे आणि आता जवळपास 11 11:30 झालेत आणि मी तसाच झोपून येतो. त्यामुळे मला तुमचा चेहरा आता मला पण बघा मी काय बोलतो हे सुद्धा मला कळत नाहीये, एवढा झोप येते मी. म्हणजे तुम्हाला आता माझ्या चेहरा झोपेत असं सारखंच वाटत असेल तर मी झोपलोच होतो. तर चला जाऊ टेरेसवर. हो माझे डोळे डायरेक्ट उघडनाच, काय खतरनाक ऊन आहे यार. हो भाई. हो बरोबर समजानच काय चाललंय, कारण मी आता जर झोपेतून उठून वरती आलो डायरेक्ट एकदम एवढा प्रकाश आलाय डोळ्यावर ना, डोळे पण असे टिपतात ते. मित्रांनो, नाईट ड्युटी होती, फर्स्ट नाईट ड्युटी आणि झोपलो होतो निवांत नाही का. पण काय झालं, तुम्हाला आवाज येतोय का बॅकग्राऊंडला? एक डीजेचा आवाज येतोय, ढोल ताशाचा, बँडचा. ढोल ताशा नाहीये, बँडचा आहे. एवढा धिंगाणा चाललाय ना त्यांचा, म्हणजे जवळपास झालं एक 2.5-3 तास आहे ना ते डीजे चालू आहे. माझ्या रूममेटची माझी नाईट आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला 1 सेकंद सुद्धा झोप नाही लागली. त्याच्यामुळे मी ना डायरेक्ट म्हणलं मला आता काहीतरी मी दुसरं काहीतरी काम करून घेऊया नाही का. जेवण वगैरे केलं आणि वरती आलो तर म्हणलं बोलावं नाही का या मुद्द्यावर जरा. डीजे मोठ्यासारख्या मोठ्याशी शहर आहे तिथं कितपत योग्य आहे माझ्या मते तर नाहीच आहे ऍक्च्युली नाही का. म्हणजे आवडायचं बाबा, डीजे कोणाला आवडत नाही, पण भाई आम्ही ज्या एरियात राहतो ना तिथं पॉसिबल नाही रे. पोलिसांनी कसं काय परमिशन दिली माहित नाही, पण भाई एवढ्या जोरात वाजवतात आहे ना, अक्षरशः झोपच होत नाही यार. नाईट ड्युटी जायचंय म्हणजे मला, म्हणजे काय मानसिकतेतून ते डीजे आणत असेल काय, म्हणजे काय साध्य करायचं असतं यार लोकांना काय माहिती. जेव्हा छोटा होता तेव्हा वाटायचं भाई बाय बसते मजा आहे, पण जेव्हा समजायला लागलं ना त्याचे तोटे किती आहे, किती इथं किती जिरॅट्रिक लोक आहे. पलीकडे जर एक हे पण आहे काय म्हणतात, शाळा कॉलेजेस आहे, वाड्या कॉलेज आहे पलीकडं. ऍक्च्युली पोलिसांनी परमिशन नाही द्यायला पाहिजे, दिली तरी त्यांचं साऊंड बघा तुम्ही, खूप जास्त साऊंड आहे. लिटरली मी असं दचकून उठलो माहिती का डायरेक्ट झोपेतून, काय काय वाजायला म्हटलं. आमच्या साईडचं एक पोरग आहे, ते गाणं लावतो नेहमी, त्यांनी मोठा आवाज केला का असं झापाडणार होतं त्याला जाऊन तिथं. असो पण काय आता, ढोल ताशा लावा बाबा तुम्ही, ते दुसरं लावा. सो मेनी ऑप्शन्स आहेत, पण तुम्हाला ते डीजेच का लावायचं आहे काय समजत नाही. भाई काय येड्यावानी वाज होतात ते. अरे भाई जो नाईट ड्युटी यार काय समजतं यांना म्हणजे काय यार. शी यार, वाजवा वाजवा वाजवा, जिरवा अजून जिरवा. येड्याचा बाजार सगळा. माझं तर मन असं करते ना तिथं जाऊन ढोल वाजवतो ना त्याचा सापाडा द्यावा एक. डीजे ऑपरेटर कोण येतो भाई, मला समजत नाही यार. म्हणजे काय काय फंक्शन काय काय लग्न बिग्न आहे कोणाचं काय माहिती काय. तुम्हाला दाखवत थांबा कुठून आवाज येतो. इथंच मेन रोडला आवाज येतो इकडं या साईडला. हे बघ आमचे जे खालचे ते रेअरचे माणसं आहे ना ते सुद्धा बघतात बाबा कोण वाजवतंय काय आहे. देवाचं करतात, देवाला 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 कधी पाहिजे होतं रे. देवाला कधीपासून हे डीजे बीजे लागायला लागले. आता कमेंट सेक्शन मध्ये लय पोर येतील की बाबा तू काय, तू लय साजूक पतलाय का. मी सांगतोय ना भाई, जेव्हापासून समजायला लागले ना की बाबा हे काय खरंच गरजेचं आहे का. वाजवा.
नाच करा आमच्या झोपेचा. ड्युटीला जायचंय यार. चला जाऊया खाली काय मग आता. लिफ्टला पण काहीतरी झालं. आले आले आले. तिथे दरवाजा जर व्यवस्थित नाही लागला ना परत येत नाही. शेवटी नाही चाले ते पायऱ्याने जायचा निर्णय घेतला मी आता सरळ डायरेक्ट. मित्रांनो रूम मध्ये आलोय आता. बंद झालाय आता डीजे. किती शांतता वाटते बघा ना तुम्ही यार. काय होतं रे होय तू कायचा आवाज होता. वो क्या बज रहा था. बट क्यों शादी थी क्या फंक्शन था. हाँ त्योहार नहीं है अभी कुछ. पता नाही नाही. त्याला पण माहित नाही काय वाजवते ते. कोणालाच काय माहित नाही काय वाजवते ते फक्त वाजवतात. बरं झालं बंद झाला आता झोपून घेतो जरा. असं वाटतं जेवण करायला जावं काय. चल जेवण करून येऊया. मित्रांनो फर्स्ट नाईट आहे. जेवण आलोय आता आणि बरं झोपून घ्यायचंय. कशी जाते ड्युटी काय माहिती यार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग मध्ये काही इंटरेस्टिंग झालेलं नाही कारण नाईट असल्यामुळे काय करता येत नाही रे. तसं तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय.